नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता कावेरी म्हणत असते, काहीही झालं तरीसुद्धा मला माझ्या जीवापेक्षा मला माझ्या चिकूचा जीव सगळ्यात जास्त महत्त्वाचा वाटतो आहे. सध्या तरी मला इथे या घरामध्ये खोटं बोलून राहावंच लागेल. बरं झालं मला मी माझ्याबद्दलचं सत्य सांगितलं नाही, कारण मी जर मला माझ्याबद्दलचं सत्य सांगितलं असतं तर चिकू बरोबर इथे आता उदय भाऊजींबरोबर या घराबरोबर माझं काहीच नातं नाही आहे ही गोष्ट जर मला कळली असती तर मग माने मला एक मिनिटसुद्धा या घरामध्ये राहू दिलं नसतं, मला घरातून हकलून दिलं असतं. मला इथे माझ्या काऊला दिलेलं वचन पूर्ण करायचं आहे. तेव्हा इथे कावेरीने तिच्याकडून वचन घेतलेलं असतं. ती म्हणालेली असते की जोपर्यंत माझा चिकू एका सुखरूप हातामध्ये जात नाही तोपर्यंत तू त्याची आई हो, तू त्याला सांभाळ. आणि तेव्हा इथे आता कावेरीने तिला वचन दिलेलं असतं आणि ते वचन पूर्ण करण्यासाठी कावेरी त्या घरामध्ये राहत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता पौर्णिमा आणि यामी दोघी मिळून माला भडकवत असतात. माच्या मनामध्ये कावेरीबद्दल विष पेरत असतात. तेव्हा इकडे विद्या आता त्यांचं बोलणं ऐकते. तेव्हा यामी म्हणत असते की मा, तुझा शब्द म्हणजे शेवटचा शब्द आणि ती बाहेरची आलेली मुलगी, तिला या घरामध्ये तू पाहुणी म्हणून राहायला सांगितलेस, ती तिचा मनमानी कारभार करते. तेव्हा इकडे विद्या कॅमेऱ्याला आपल्या जवळ बोलावते. तेव्हा ती म्हणत असते की बघितलं तुम्ही प्रेक्षकांनो, बघितलं तर इथे आता बिचाऱ्या कावेरी वहिनीच्या विरोधामध्ये मला भडकवलं जातं आहे. माझी सासू एक नंबरची आग लावी आहे. कशा पद्धतीने इथे आता आग लावते ही गोष्ट तुमच्या निदर्शनास आलीच असेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मा म्हणत असते, काय गं विद्या, काय झालं? तेव्हा विद्या म्हणत असते की मा, मला माफ करा. आणि त्याच्या आधी इथे विद्याला वाईट वाटतं की कावेरीबद्दल सगळेजण वाईट साईड बोलत असतात. तेव्हा इथे ती म्हणते की बिचाऱ्या कावेरी वहिनींचं तर मला वाईटच वाटतं आहे. त्यानंतर मा म्हणतात की तुला मी एक काम दिलं होतं, ते काम तू व्यवस्थितरित्या केलंस की नाही सांग बरं. तेव्हा विद्या म्हणत असते, मा, मी काम तर व्यवस्थितरित्या केलंच होतं, पण कसं आहे ना, माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून मला कावेरी वहिनींनी म्हणजे त्यांनी मला मदत केली नाही. त्यांनी मला सांगितलं की साफसफाई तुम्हाला एकटीला करायची आहे ना, तर तुम्ही एक काम करा, व्हॅक्यूम क्लीनर घेऊन तुम्ही साफसफाई करा, असं फक्त त्यांनी मला सुचवलं. बाकी मला त्यांनी काहीही मदत केलेली नाही आहे मा. तेव्हा प्रेक्षकांनो, विद्याने आता सगळं खरं सांगितलेलं असतं. तेव्हा सुलक्षणा म्हणत असते की यामिनी आणि पौर्णिमा, याच्यापुढे एक काम करायचं, याच्यापुढे तुमचं डोकं जर इथे व्हॅक्यूम क्लीनरने दुखायला लागलं तर आपापल्या रूममध्ये जाऊन बसायचं, कळलं का? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे कावेरी म्हणत असते की चिकू, तुला सोडून मी कुठेच जाणार नाही आहे. चिकू, मी तुझी आई होईन जोपर्यंत तू एका चांगल्या माणसाच्या हातामध्ये जात नाही ना, ज्याच्यावरती मी विश्वास ठेवू शकते, त्याच्या हातामध्ये जात नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही आहे. माझ्या चिकूच्या जीवाला धोका आहे आणि मी इथे राहून त्याला मी प्रोटेक्ट करणार. कारण का, काऊ म्हणालेली असते की ते चिठ्ठीतलं बोलणं खरं ठरलं, जे काही घडलं ते चुकीचंच होतं. तेव्हा इथे काऊ म्हणते की आता तुला फक्त एक काम करायचं आहे, माझ्या चिकूची काळजी घ्यायची आहे, माझ्या चिकूची तुला आई व्हायचं आहे, असं इकडे काऊ आपल्या मैत्रिणीला कावेरीला म्हणालेली असते. आणि तेव्हा इथे आता कावेरीसुद्धा आपली ड्युटी पूर्ण करत असते. तेव्हा इथे प्रेक्षकांना सुलक्षणा म्हणत असते की यामिनी आणि पौर्णिमा, तुम्हाला दोघींना घरातली कामं करायची नसतात ना, मग आता ते काम मी इथे कुणाला दिलं होतं? विद्याला दिलं होतं. आणि विद्याला मी असं अजिबात सांगितलं नव्हतं की साफसफाई करत असताना व्हॅक्यूम क्लीनरचा वापर करू नकोस म्हणून. उलट तिने व्हॅक्यूम क्लीनरचा वापर केला आणि इथे साफसफाई अगदी व्यवस्थित केली. साफसफाई महत्त्वाची आणि ती तर व्यवस्थित झालीच ना. म्हणून मी म्हणते की यापुढे जर तुम्हाला व्हॅक्यूम क्लीनरच्या मशीनचा आवाजाचा त्रास झाला ना, तर तुम्ही तुमच्या रूममध्येच बसा, तिथून बाहेर येऊ नका, कळतंय का? तेव्हा इकडे आता पौर्णिमा म्हणत असते, ठीक आहे वहिनी, आमचं चुकलं, मी मान्य करतो, पण ती मुलगी ज्या पद्धतीने उद्धट बोलली तिला तर धडा शिकवायला हवा ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता सुलक्षणा म्हणत असते, त्या मुलीला मी काही बोलणार नाही, त्या मुलीला धडा शिकवायची गरजच काय येते, कारण त्या मुलीला मी माझी कुणीच मानत नाही. ती या घरामध्ये पाहुणी म्हणून राहते, मग पाहुणी म्हणून राहते, मग आता पाहुणीला आपण काय बोलायचं? 4 दिवस राहील आणि निघून जाईल.
त्याच्यामुळे मी तिला काही बोलायला जाणार नाही आहे असं सुलक्षणा स्पष्टपणे बोलते। त्यामुळे प्रेक्षकांनो इथे पौर्णिमा आणि त्याचबरोबर यामिनी या दोघींचा खूप मोठा पचका हा झालेला असतो। तेव्हा इकडे आता सुलक्षणा म्हणत असते, यामिनी पुन्हा अशी चूक होता कामा नये, जा तू पण जा, जरा कामं करा, जा मुलांकडे लक्ष दे। त्यानंतर इकडे पौर्णिमाला म्हणत असते की तुझं जर जास्तच डोकं दुखत असेल ना तर तू एक काम कर, यामिनीला डोकं चेपून द्यायला सांग आणि त्यापेक्षाही जास्त दुखत असेल तर विद्याला तुझ्या डोक्याला बाम लावून द्यायला सांग। पण तुला आता बरं वाटलं पाहिजे, एवढा आरडाओरडा भरलेल्या घरामध्ये करणं चांगली गोष्ट नाही। त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सुलक्षणा जे काही बोलते सगळेजण मान्य करत असतात, पण एकच व्यक्ती असते जी तिचं काही बोलणं मान्य करत नसते आणि ती म्हणजे यामिनीच अशी आहे जी फक्त स्वतःचंच ऐकते, बाकी कुणाचंही नाही। त्यानंतर इकडे आता एवढे प्रयत्न करूनसुद्धा यामिनी ही आता हरलेली असते आणि त्याचबरोबर इथे माने न कळतपणे का होईना पण कावेरीची आणि विद्याची बाजूच घेतलेली असते। त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता ईशा चिकूला घेऊन आलेली असते। तेव्हा ती म्हणत असते, काय रे तुम्ही सगळेजण? इथे आता पार्थ, अनन्या आणि यश तिघेजण आता छान पद्धतीने खेळत असतात। तेव्हा ईशा चिकूला घेऊन येते आणि म्हणते, काय रे तुम्ही फक्त सगळेजण एकटे एकटे खेळताय, आम्हाला घेत नाही, आम्हाला पण खेळायला घ्यायचं ना। तेव्हा इकडे विद्या म्हणत असते, भाऊजी तुम्ही गेम खेळताय का? आपण एक काम करूया ना, आपण इथे सापशिडी वगैरे काहीतरी खेळूया, मला पण खेळायचं आहे। तेव्हा यश म्हणतो, वहिनी अगं बस ना मग, ये बरं बस। तेव्हा प्रेक्षकांनो इथे ईशा म्हणत असते, वहिनी तू पण चल। तेव्हा इथे आता कावेरी म्हणत असते, नाही नको नको, मी नको, मला नाही खेळायचं गेम। त्यानंतर इथे यश तिच्याकडे जरा संशयाने बघत असतो, त्याला असं वाटत असतं की नक्कीच ही कुणीतरी मुलगी आमचं घर लुबाडण्यासाठी आली, आम्हाला फसवण्यासाठी आली आहे, हिचा शोध काढायलाच हवा आणि आता एक जर गेम खेळलो ना तर हिच्या मनामध्ये नक्की काय चालू आहे हे तरी आपल्याला कळेल। तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता यश म्हणत असतो की आपण सगळ्यांनी एकत्र खेळायचं, चला चला सगळेजण खेळूया बरं, या विद्यावाहिनी तुम्हीही इथे बसा, ईशा चल बसून घे चल। त्यानंतर इथे यश म्हणतो की कावेरी तुम्ही पण या ना, तुम्ही पण बसा बरं इथे। त्यानंतर इथे आता कावेरीसुद्धा बसलेली असते, पण ती खेळायला नाही म्हणते, ती म्हणते नाही नाही मी खेळणार नाही, पण मी तुमचा गेम इथे बघते। त्यानंतर कावेरीने बाळाला आता उचलून घेतलेला असतो, बाळ तिच्याजवळ एकदम कम्फर्टेबल राहत असतो। त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता यश म्हणत असतो, तुम्ही बसून घ्या ना। तेव्हा इथे आता कावेरीसुद्धा बसलेली असते। त्यानंतर इकडे आता यश असा गेम खेळत असतो ज्याच्यामध्ये पहिलं अक्षर दिल्यानंतर मागचं बोलायचं, एक वर्ड तयार करायचा आणि जो थांबणार तो हरणार असं यशने आता सांगितलेलं असतं। त्यानंतर ते सगळेजण गेम खेळायला बसलेले असतात। तेवढ्यातच इथे सुलक्षणा किचनमध्ये येते आणि पौर्णिमाला म्हणत असते, काय गं पौर्णिमा, आज तू जे काही वागलीस ते योग्य वाचलीस का? तू तुझ्या सुनेवरती हात उगारलासाच म्हणजे याला काय म्हणतात? अगं ती तुझी सून आहे आणि तू तिच्यावरती हात उगारशील? तू सुद्धा एकेकाली सून होतीस ना, तेव्हा तुझ्यावरती कुणी हात उचलला होता का? तेव्हा ती म्हणते, पौर्णिमा तू सकाळी जे काही वागलीस, विद्याच्या अंगावरती जो काही हात उचललास ते मला अजिबात पटलेलं नाही आहे। तेव्हा पौर्णिमा म्हणते, पण वहिनी ती सुद्धा कशी बोलली होती मला? तेव्हा सुलक्षणा म्हणते, ती बोलली होती ना, मग तू सुद्धा बोलूनच तिला उत्तर द्यायचं। इथे एकमेकांवरती हात उगारण्याची आपली पद्धत नाही, ही गोष्ट लक्षात ठेव। तेव्हा प्रेक्षकांनो सुलक्षणा इथे बरोबर आणि चूक या दोन्ही बाजू ती आता समजून घेत असते। विद्या त्या घरची सून आहे आणि ती घर अगदी व्यवस्थित सांभाळते, दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडते, पण इथे कधी तिच्याकडून चूक झाली तर इथे पौर्णिमा तिला कधीच समजून घेत नाही, उलट तिला मारण्याचा प्रयत्न करते, तिला सातत्याने डिमोटिवेट करत असते। तर इथे यशने सांगितल्याप्रमाणे तो प्रत्येकाला एक एक शब्द देत असतो, तर इथे समुद्र म्हणजे कोकण, त्यानंतरला इथे विद्याला शब्द दिलेला असतो तो म्हणजे की हँडसम, तेव्हा ती म्हणते की माझा नवरा। तेव्हा तो इथे अनन्याला विचारतो की स्वीट, तेव्हा ती म्हणते माझी आई। त्याच्यानंतरला इथे जंक फ्रूटचं नाव घेतल्यानंतर ती म्हणते की इथे लगेचच तिला बर्गर वगैरे सुद्धा आठवतो। म्हणजे अशा पद्धतीने इथे जे नाव दिलं जाईल त्या नावावरूनच इथे आता एक पूर्णपणे वर्ड तयार केला जाईल आणि त्या पद्धतीने यश पटकन इथे कावेरीला एक शब्द विचारतो आणि ते म्हणजे तुझं नाव। तुझं नाव विचारल्यानंतर कावेरी पटकन आपलं नाव सांगते की कावेरी म्हणून।
तर अशा रीतीने इथे कावेरीच्या मनात नक्की काय चालले, ती काय लपवण्याचा प्रयत्न करते, या सगळ्या गोष्टी आता यशला बाहेर काढायच्या असतात. नक्की ही कावेरी कोण आहे, ती कुठून आली, तिचा हेतू काय आहे, तिचं प्लॅनिंग काय आहे. एवढं पटकन नाव तिला विचारलं, इतकं झटकन, तरीसुद्धा तिने एका सेकंदाचा विचार न करता पटकन आपलं नाव कावेरी सांगितलं. म्हणजे हिची तयारी खूपच जास्त दांडगी दिसते, खूप वर्षापासूनची ही तयारी दिसते असं वाटते मला. त्यानंतर इकडे प्रेक्षकांनो, आता कावेरी नाव सांगितल्यानंतर यश म्हणत असतो की नावामध्ये सुद्धा बदल केलेला नाही आहे, नावसुद्धा तेच सांगितलं जातं आहे. ही नक्की कोण आहे ना, ते लवकरात लवकर शोधून काढायलाच हवं. त्यानंतर हिरो हा शब्द दिल्यानंतर पार्थ म्हणतो की हिरो माझा मामा. त्यानंतर हिरोईन असं नाव दिल्यानंतर इथे लगेचच अनन्या म्हणत असते की माझी आई. म्हणजे आपल्या जवळजवळच्या माणसांना इथे ते लोक पुढे आणण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा यशला ते खूप आवडतं. एखादी वस्तू तो जर विसरला असेल तर इथे सगळेजण खूपच जास्त चांगले आहेत, एकमेकांना लगेच सपोर्ट करतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता चिकूला घेऊनच कशा पद्धतीने कावेरी उभी आहे बघा तुम्ही. म्हणजे इथे कावेरी चिकूसाठी त्या घरामध्ये आलेली असते, चिकूची काळजी घेण्यासाठी. कारण का चिकू दुसरा कुणाकडेही इतका कम्फर्टेबल राहत नाही. ज्या वेळेला कोकणात चिकू आपल्या आईवडिलांबरोबर असतो तेव्हा तो कावेरीच्या घरी राहायलासुद्धा जात असतो. त्यानंतर प्रेक्षकांना यश म्हणत असतो की ही मुलगी खूपच जास्त हुशार दिसते, हिचा अभ्यास खूपच जास्त दांडगा दिसतोय, हिची प्रॅक्टिससुद्धा खूप मोठी असेल. म्हणून तर इथे एका सेकंदामध्ये इतकं फास्ट विचारलेलं असतानासुद्धा आपलं नाव पटकन सांगितलं. तेव्हा इथे विद्या म्हणत असते की भाऊजी खरंच सांगते, खूपच छान आहे तुमचा हा गेम. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे इन्स्पेक्टर आलेले असतात. इन्स्पेक्टर गायकवाड आल्यानंतर इथे सगळेजण त्याच्याकडे बघत बसतात. त्यानंतर इथे आता कावेरी घाबरलेली असते. कावेरी इतकी घाबरते, तिला असं वाटतं की इन्स्पेक्टर मंदारच्या चौकशीसाठी तर इथे पोलीस आलेले नाही आहेत ना, कारण तिने मंदारला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. तेव्हा ईशा येत्यानी म्हणत असते या ना. तेव्हा इथे लगेचच मोहित आता आतमध्ये येतात. मोहित हे पोलीस अधिकारी आहेत. त्याचबरोबर इथे आता ज्या वेळेला काव्या त्यांना बघते तेव्हा ती मनामध्ये घाबरणारच ना, कारण कोकणात खूप काही झालेलं असतं आणि इथे एका गुन्हेगाराला पकडणं पोलिसांसाठी काही कठीण नाही. ती इकडे चिकूला उचलते आणि ती म्हणते की मी माझ्या रूममध्ये आहे असं म्हणून ती सरळ आता आपल्या रूममध्ये निघून जाते. तेव्हा यश म्हणत असतो की हिला काय झालं, ही का अचानकपणे घरामध्ये निघून गेली, नक्कीच काहीतरी गडबड आहे. पोलिसांना बघितल्यानंतर इथून लगेचच तिने निघून गेली, याचा अर्थ ही मुलगी खरोखर सनी म्हणतोय तसं फ्रॉड असेल का. या मुलीची सगळी कुंडली लवकरात लवकर काढली पाहिजे. ही मुलगी फ्रॉड आहे असं मला पण का वाटतंय, असं आता यश म्हणत असतो. त्याचबरोबर इथे कावेरी त्या पोलिसांना घाबरून आता ते आपल्या रूममध्ये जाते, कारण तिला असं वाटतं की मकरनच्या चौकशीसाठी जर पोलीस इथे आले तर मला कुणीही या घरामध्ये राहू देणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आपल्या वडिलांना बघितल्यानंतर पार्थ लगेचच धावत पडत आपल्या वडिलांकडे येतो. त्यानंतर इथे आता सगळ्यांना आनंद होतो. इथे गायकवाडला बघून सगळ्यांना आनंद होतो, पण करणार काय. मोहित इथे आता आपल्या मुलाला भेटायला आलेला असतो. तू बाबाला मिस केलंस का सांग ना, माझी आठवण आली तुला. इथे पुण्यामध्ये आले आधी माझ्या मुलाला भेटायला मी इथे आलो आहे. त्यानंतर इथे पार्थला खूप आनंद झालेला असतो आपल्या वडिलांना भेटून. त्याचबरोबर इथे सुलक्षणा आणि काका दोघेही जण आपल्या रूममधून बाहेर येत असतात. तेव्हा इथे सुलक्षणाला आता इथे मोहितला बघितल्यानंतर फारच राग येतो. तिचा चेहरा इथे आता पूर्णपणे लाल लाल झालेला असतो. तेव्हा काका येतात आणि म्हणत असतात काय जावई बापू आलात का. तेव्हा इथे जावई बापू म्हणतात की हो मी आता आलेलो आहे. कधी आलात तर आत्ताच येतोय, पुण्यालाच माझी पोस्टिंग झाली आणि आजपासून किंवा उद्यापासून मी सगळ्याचा चार्जसुद्धा घेईन. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पुण्यामध्येच त्याची बदली झाल्यामुळे आता कोर्टाच्या आदेशानुसार इथे मोहित आपल्या मुलाला भेटायला येऊ शकतो, हे मात्र ठरलेलं असतं. त्यानंतर इथे सुलक्षणा आता मोहितला आशीर्वाद वगैरे देत नाही, काका देतात. तेव्हा मोहित म्हणत असतो की मी एक विनंती करू का, आता मी जर इथे पुण्यामध्ये आलो आहे तर मी काही दिवसांसाठी इथे पार्थला माझ्याबरोबर घेऊन जाऊ का. तेव्हा इथे आता यामी येते आणि म्हणते त्याची काही गरज नाही आहे, कारण पार्थ हा माझा मुलगा आहे, तो तुझा मुलगा नाही आहे, त्याच्यासाठी करायची तुला काही गरज नाही आहे, त्याची आई करते ना सगळं. तेव्हा इथे मोहित म्हणत असतो असं काय बोलतेस तू, अगं तो फक्त तुझ्या एकटीचा मुलगा नाही आहे, माझा पण मुलगा आहे ना, जबाबदारी आहे ती माझी. तेव्हा यामिनी म्हणते का,
तू का त्याचे एवढे लाड करतोयस? लाड करण्यासाठी तुझी ती आहे ना मुलगी घरी. त्यानंतर इकडे आता खूपच जास्त त्याला टेन्शन येतं. तो म्हणत असतो, किती वेळा सांगितलं मी तुला, यमुना, तुला मला जे काही बोलायचं असेल ते बोल ना. त्या लहान मुलीची या सगळ्यामध्ये काही चूक नाही आहे, तुला कळतंय का? तू मला चुकीचं समजतेस. तेव्हा यामिनी म्हणते, मी तुला अगदी योग्य पद्धतीने समजले, कळतंय ना मला तू इथे का आलायस ते. हे बघ, तुला इथे यायची गरज नाही आहे. कारण का, पार्थ हा माझा मुलगा आहे. मी जन्म दिलाय ना त्याला, त्याच्यामुळे तो माझा मुलगा आहे. त्याच्यावरती तुझा अजिबात अधिकार नाही आहे, कळलं तुला? तेव्हा मोहित म्हणतो, तुला किती वेळा समजावून सांगितलं की तू अशी गोष्ट का बोलतेस, याच्यामध्ये काही तथ्य तरी आहे का? हे बघ, मी तुला शेवटचं सांगतोय की तू माझ्या मुलाला माझ्यापासून असं दूर नाही करू शकत. तेव्हा सुलक्षणा म्हणत असते, ईशा जा, मुलांना घेऊन रूममध्ये जा. तेव्हा इकडे यामी म्हणत असते, हे बघ, किती आणि काही झालं ना तरीसुद्धा तू इथे परत परत येऊ नकोस, कळलं ना तुला? तेव्हा इकडे मोहित म्हणत असतो, यामी अगं असं काय करतेस तू? मला कळत नाही गं. इतक्या वेळा तुला समजवलं, इतक्या वेळा तुला पटवून देण्याचा प्रयत्न केला, पण तुझा माझ्या बोलण्यावरती विश्वासच नाही आहे. इतक्या वेळा तुला सत्य सांगितलं तरीसुद्धा तू मला चुकीचं का समजतेस? तेव्हा इकडे आता मा म्हणत असते की बास झालं, जे काही बोलायचं होतं, ऐकायचं होतं ते सगळं झालं आहे. तेच तेच बोलून गोष्टी काही सुधारणार आहेत का? तेव्हा सुलक्षणा म्हणते, बास झालं, या विषयावरती आता मला बोलायचं नाही आहे. तेव्हा इथे आम्ही तुम्हाला अनेकदा माफ करण्याचा प्रयत्न केला, माझ्या मुलीवरती पूर्ण विश्वास आहे. तेव्हा इकडे मोहित म्हणत असतो, मा सॉरी, पण काय विश्वास आहे हो तुमच्या मुलीवरती? तुमची मुलगी जे काही बोलते ते सगळं खरं वाटते तुम्हाला? जरा इथे शांत डोक्याने विचारा, मनावरती हात ठेवून तुम्ही सांगा की इथे यामी जे काही वागते, जे काही बोलते ते सगळं पट्ट म्हणजे तुम्हाला? तुम्ही तिला पाठीशी घालता का? तेव्हा सुलक्षणा म्हणते, असं अजिबात नाही आहे, पण मला इथे आता काही बोलायचंच नाही आहे. खूप वेळा बोलून झाले आपले या विषयावरती. तेव्हा मला असं वाटतं की आत्ताच्या आता हा विषय इथेच क्लोज झाला तर बरं होईल. आणि तुम्हाला इथे कोर्टाने आदेश दिलेत की तुम्ही अधूनमधून आपल्या इथे पार्थला भेटू शकता. तुम्ही या ना भेटायला, कोण नाही म्हणते तुम्हाला? वाटेल तेव्हा भेटायला या, पण तुम्ही त्याला फितवण्याचं काम करू नका. त्याच्या डोक्यामध्ये तुम्ही वाईट साईड भरवण्याचा प्रयत्न करू नका, कळलं ना? तेव्हा ते म्हणतात की हो हो, आम्ही येऊ ना मुलांना भेटायला, आणि मी असं काही करणार नाही आहे. उलट त्याला समजावलं तर इथे चांगुलपणाच्या 2 गोष्टीच समजावेन. तेव्हा यामी म्हणत असते की बास झालं, मला नाही राहायचं आहे मा याच्याबरोबर. याची सावलीसुद्धा नको आहे मला माझ्या बाळावरती आणि माझ्यावरतीसुद्धा. याचं जर काम झालं असेल तर तो गेला तरी चालेल. तेव्हा सुलक्षणा म्हणत असते की जावई बापू, जाऊ द्या ना, हे बघा, झालं गेलं सगळं विसरून जा आणि पुन्हा इथे तुम्ही येऊ नका. त्यानंतर इकडे जावई बापू म्हणत असतात, असं कसं बोलता तुम्ही? मा, तुम्ही इथे न्यायनिवाडा करता, जो चूक असेल त्याला तुम्ही शिक्षा देता, बरोबर असेल त्याला इथे तुम्ही न्याय मिळवून देता. मग तुमच्या इथे कसं काय बरं हा निर्णय चुकीचा घडतो आहे? तुमच्या मुलीने तुम्हाला जी काही माहिती दिली आहे माझ्याबद्दल ती चुकीची आहे. मी कुठेही चुकीचा वागलेलो नाही आहे. तेव्हा सुलक्षणा म्हणते, तुमच्या अनैतिक संबंधाबद्दल मला सगळं काही कळलं आहे. तेव्हा इथे इन्स्पेक्टर म्हणत असतात, अजिबात नाही, माझे कुणाबरोबरही अनैतिक संबंधच नाही आहेत. तुम्ही माझ्याबद्दल उगाचच इथे आता गैरसमज निर्माण करून घेतला आहे आणि ही गोष्ट आता मला अजिबात पटत नाही आहे. तेव्हा सुलक्षणा म्हणते की बास झाला ना आता, कशाला बोलताय तुम्ही आता? मला कुणाचं काही ऐकायचं नाही आहे. या विषयावरती बऱ्याचदा बोलून ओरडून सगळं काही झालेलं आहे, पण आता हा विषय इथल्या इथे बंद करा. तुमचं जर इथे आता झालं असेल बोलून वगैरे आणि मग तुम्ही गेलात ना तरीसुद्धा चालेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे सुलक्षणा हात जोडून सांगत असते की तुमचं बोलून झालं असेल तर जा म्हणून. कारण इथे सगळ्यांनी गैरसमज करून घेतलेला असतो की इथे इन्स्पेक्टर म्हणजे इथे यामीचा नवरा हा चुकीचा वागतोय, त्याच्याकडे एक मुलगी आहे, ती त्याला अनैतिक संबंधातून झालेली आहे, असा इकडे सगळ्यांचा गैरसमज आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, मोहित म्हणत असतो की मा, मी खरंच असं काही केलेलं नाही आहे, चुकीचा समज झाला आहे तुमचा. तेव्हा मा म्हणतात, बास झालं ना, आता हा विषय मला वाढवायचा नाही आहे, तुमचं झालं असेल तर तुम्ही या. आणि मा त्यांना हात वगैरे जोडून जायला सांगते. तेव्हा यशला कळत नसतं, ज्या वेळेला यामीचं आणि इथे मनोजचा आता वाद होत असतो तेव्हा यश त्या दोघांना गप्प करण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा इकडे आता यश म्हणतो की मा, एकदा त्यांचं म्हणणं तर ऐकून घे ना. तेव्हा मा म्हणते, यश, तू या गोष्टीमध्ये पडू नकोस, तोंडातून एक शब्दसुद्धा काढायचा नाही. मला माझ्या मुलीला आता तुमच्याकडे पाठवायचंच नाही आहे. खरं तर मी तुम्हाला माझ्या नातवाला भेटूसुद्धा दिलं नसतं, पण कोर्टाचे आदेश आहेत, त्याच्या पुढे आम्ही जाऊ शकत नाही.
म्हणून तुम्हाला इथे भेटण्याची सुद्धा आम्ही संधी देत असतो, कळते का तुम्हाला? तेव्हा कावेरी आता सगळं बोलणं दारातून ऐकत असते. तेव्हा तिच्या लक्षात येतं की ज्या पोलिसांना बघून ती घाबरून आतमध्ये निघून गेली ते पोलीस दुसरे तिसरे कोणी नाही तर तो इथे आता मोहित आहे, आपल्या यामीचा नवरा. आणि त्यामुळे इथे आता माच्या पुढे कोण बोलणार? सुलक्षणा जे बोलते ती इथे काळ्या दगडावरची पांढरी रेघ. तर पुढील भागामध्ये आपण बघूया प्रेक्षकांनो. इथे आता पौर्णिमा म्हणत असते, अरे तुम्ही कोण आहात? कारण इथे आता महिला मोर्ची संघटनाच्या बायका आलेल्या असतात. महिला मोर्चा संघटनाच्या बायका आल्यानंतर त्या इथे सुलक्षणा मॅडम हाय हाय, सुलक्षणा मॅडम हाय हाय असं म्हणत असतात. तेव्हा सगळ्या बायकांना इथे पौर्णिमा, यामी, विद्या शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा तुमच्या विरोधामध्ये इथे आता कंप्लेंट केलेली आहे. तर कुणी केली आहे? तर तुमच्याच घरातल्या सुनेने कंप्लेंट केली आणि ती म्हणजे कावेरीने. ही गोष्ट आता अजिबात इथे आवडलेली नसते यशला आणि यश म्हणतो, तुझं सत्य आता मी लवकरात लवकर सगळ्यांच्या समोर आणल्याशिवाय काही राहणार नाही आहे. पोलीस येतात आणि मला अरेस्ट करून आपल्याबरोबर घेऊन सुद्धा जातात.